लवकर जाऊयात आपण। वेलकम बैक टू न्यू वीडियो। तो आज का प्लान सैटरडे संडे हम जाएंगे एक शिव मंदिर है मानेर में, तो वो डिस्कवर करना है मुझे बहुत दिनों से। तो अभी पहले जाके ब्रेकफास्ट कराते हैं फिर जाते हैं। कल ही था बट कल पॉसिबल नहीं हो तो आज जाएंगे। ब्रेकफास्ट के नाम पे ये चाय ही मिल पाई है, तो यही ग्रहण करते मायूस नहीं होना तो यही ग्रहण करते, मतलब कुछ ब्रेकफास्ट करना था बट एज सच देख सकते हो तुम कितनी धूप है, बट धूप में बैठ के ये चाय पीना इस अनिवार्य क्योंकि बहुत ठंडी है। तो अभी कितने बजे होंगे वो गेस करो तुम। ये सूर्यदेव की छाव से और पब्लिक इधर कुछ कोई भी नहीं है, तो गेस कर लो कि मतलब कितने बजे होंगे। बट अपना प्लॅन सॉर्टेड आहे आज जायचं तर आहे भावा, काही हो तिकडं आज कारण कालच माझा प्लॅन होता संध्याकाळी, बट खूप लेट होऊन गेलेला, अंधार होऊन गेलेला। आणि सेकंड थिंग इज की म्हणजे खूप लेट होऊन गेलं। मला वाटलं जो म्हणजे मोमेंट मला बघायचं आहे त्या मंदिरात आरतीवाला, महाकालची आरती जी उज्जैनला होते सेम तशीच होते पुण्यात, हे मला माहिती नव्हतं। कालच मी डिस्कवर केलं तर म्हटलं जाऊयात, जायला हवंच। सो आज लवकर जाऊयात आपण, 4-4:30लाच जाऊ। बेसिकली ती आरती जरी 7-7:30ला असली किंवा 7ला असो, 7:30ला असो, 8ला असो, बट आपण लवकर जाऊयात आणि विषय कॉल करून टाकूयात। कारण म्हणजे आपल्याला डे लाईटमध्ये त्याचे चांगले पिक्चर्सही भेटून जातील, बेस्ट शॉट्स आणि जी काय बोलतात त्याला, जी आरती ती सुद्धा आपल्याला म्हणजे ग्रॅब करता येईल, अनुभवता येईल। तो अभी ये चाय ख़त्म करते और फिर निकलते। और दूसरा ये मतलब बहुत अलग ही फीलिंग है यार, मतलब ये चाय का कप और उसके साथ तुम्हारे पास हो ये ऊपर से आने वाली धूप, ये एक नंबर कॉम्बिनेशन है भाई। जो आपण इथं बसतो ना मी मस्त, आता चहाचा कप संपलाय, असं वाटतं अजून एक कप आणा, अभी मजा आएगा ना भिड़ो। आणि जे म्हणजे ऊन येते ना, एक तर ऊन इथं फ्लॅटमध्ये अवेलेबल नाही होत, पण इथं जे अवेलेबल होतं तर मी एक कमीत कमी 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास तरी इथं बसतोच, भारी वाटतं। सो आता प्लॅन आहे माझा की एक कप अजून आणावं। चहा पण लय होऊन जातो यार आयुष्यात चहाच राहून गेला आहे। सो तो इतका ग्रहण करतो मी, इतका इंटेक होतोय की असं वाटतं आता थोडा कमी करावं, त्यानेच तर बारीक नाही होते ना। जिम पण सध्या बंद आहे, चालेल जिम बंद आहे, प्रोटीन्स काहीच नाही सध्या कामामुळे टाइम नहीं भेटत है। सो वापस से रूटीन में लाना पड़ेगा सब कुछ अपने को, जितनी जल्दी करू सकते अपन लवकर जाऊयात आपण, उतनी जल्दी करेंगे। वैसी कुछ घाई तो है नहीं, पर फिर भी करने का ट्राई करेंगे, करू सकते हैं हम लोग, मतलब मैं कर सकता हूँ, करू सकता हूँ। सो देखते अभी कब तक को होता है, तब तक चलते अभी एक कप चाय पीते। हाय बोल दे भाई, हाय नहीं तो गाइस एंड वाशरूम्स, तो अपने को नाश्ता तो नसीब नहीं हुआ था, तो ये मम्मी ने दिया हुआ मेथीचा लाडू वो नक्कीच अपन फस्त कर सकते, वो फस्त करते। तो ये लाडू अभी हम फस्त करून मग जी कामं आहेत ती करूयात आणि भेटूयात 4 वाजता, ओके। वो अंकल लिख रहे तुमको मस्त धुक्के मजे ले रहे रियल, मतलब मेरी ड्रीम लाइफ जी रहे, मज़े यार, अपने ही मज़े नहीं। सो यस योर बॉय इज़ रेडी, और ये मतलब चलते अभी, टाइम हो गया 5 बज गए। और दूसरी एक बात, एक मिनट लॉक कर लो। तो दूसरी एक बात ये मेरे ध्यान में आई, मतलब मैंने इंस्टाग्राम पे पोस्ट देखी की मतलब आज इंटरनॅशनल डे, तो जाता पहिले एक चहा टाकू मस्त आणि नावामध्ये टाकू त्या जेव्हा बोले
कुछ खाने पीने पकना नहीं यार, आज मस्त मंदिर जाएंगे और देखते हैं फिर। मतलब जो महाकाल की आरती मैंने मतलब सोचा है कि मिले मुझे देखने को, वो मिलनी चाहिए। लेट्स सी कैसा होता है, चलते हैं। खो न जाऊं मैं तुझ में। सो यस रीच, अभी पहुंचा। इधर गाड़ी पार्क की मैंने सामने। सनसेट देखो तुम, बहुत सही है। और ये बानेर हिल एरिया है और यहाँ पे ये पैन कार्ड ऑफिस का कुछ तो भी रोड है, या ये वाला, मतलब यहाँ से नीचे जाओगे ना तो पैन कार्ड ऑफिस वाला रोड है। और ये आगे अभी मंदिर, ऊपर चढ़ के जाना पड़ेगा। तो चलते कैसा है देखते हैं। मतलब मैं यहाँ पे एक बार पहली बार आया हूँ, तो कई मंदिर करके था वहाँ पे, तब व्लॉग नहीं किया था शायद से। तो चलते, यहीं पे लोकेशन दिखा रहा है वो उसका मंदिर का, बानेश्वर, और उसके ऊपर तुकाई मंदिर है। तो पहले जो बानेश्वर था वो मैंने देखा ही नहीं, तो अभी जाके देखते। ये सरसता है और आज मैं अकेला आया हूँ। आज अगर वो आरती नहीं मिली ना यार महाकाल वाली, तो वापस से पचका हो जाएगा। और ये एक मंदिर दिख रहा है और ये ऊपर वाला, तो ये यहाँ से ऊपर जाने वाला जो है वो वहाँ पे मैं गया हूँ, तुकाई माता का मंदिर है, तो वहाँ पे भी बाद में जाएंगे। बट अभी फ़िलहाल यार बहुत दिनों से चला नहीं होना, तो सांस मतलब फुल रही है। तो सीन असा आहे की हे जे मंदिर आहे महाकालेश्वर, म्हणजे सॉरी बानेश्वर महादेव मंदिर, सो त्याचं जी महाकालची आरती तिथं होते ती मला एक्सपिरियन्स करायची यार। पण आता बघू, शोधतोय मी, विचारतो इथल्या लोकल्सला, विचारतो की कुठे एक्झॅक्ट ते, आणि मग जाऊ आपण। तो गॉट इट यही, ये जो मंदिर है ना इसके नीचे एक मंदिर है, ही एंट्री आहे आणि हे एक मेन मंदिर आपलं जे आपल्याला पाहिजे होतं। सो हे मंदिर आहे, लावला भेटूया। तर बघू आता आरती होते का नाही, उद्या राहील मोस्ट ऑफ मंडेला। सो आज आहे की नाही माहीत नाही, पण बघू आपण, आज असली तर आरती। असा रस्ता आहे आणि हे आत दादा जाऊ देतो का? शेड बसले तिथं, ते जाऊन देते। वरती आलो, हे दुसरा गेट, इथून आत। एकदम परफेक्ट टाईमवर आलं आपण, 10-15 मिनटात आरती चालू होईल। सो आरतीचा पूर्ण एक्सपिरियन्स घेऊ। मला खूप दिवसांपासून इच्छा होती की त्या मंदिरात जावं आणि त्या आरतीचा मी आनंद घ्यावा, म्हणजे बघावी ती एक्सपिरियन्स, म्हणजे अनुभवावी। कारण मी ही अशी आरती कपालेश्वर नाशिकला खूप वेळा अनुभवली, लहानपणी आणि आत्तापर्यंत। पण आत्ता आपण करंटली पुण्यात असल्यामुळं ते पॉसिबल होत नाही। बट हे मंदिर सेम तसंच आहे, कपालेश्वर सारखंच, खूप असं हिस्ट्रिकल आणि पुरातन। खाली जावं लागतं कपालेश्वरला, आपल्याला असं वरती जावं लागतं, पण इथं खाली जावं लागतं मंदिरात। सो 10-15 मिनटात आरती चालू होईल। आता ते काहीतरी स्नान चालू आहे, सो ते स्नान झाल्यावर आपण आरतीचा लाभ घेऊ। चला जाऊ। दर्शन इतकं भारी झालं, म्हणजे येणं सार्थक झालं। संडे होता, आज रविवार होता, तरी पण दर्शन एकदम एक नंबर भारी झालं, एक नंबर, म्हणजे मला फार आवडलं। सो इतका भारी एक्सपिरियन्स होता तिथं। 108 वेळा आम्ही ओम नमः शिवायचा जप केला, तिथल्या सगळे जेवढे पण लोक आले होते तेवढे, प्लस म्हणजे पुजारी पण। सो ओव्हरऑल एकदम भारी एक्सपिरियन्स होता। आणि नंतर तिथं हे पांडवांनी बनवलेलं मंदिर आहे, म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे। स्टोरी मी घरी गेल्यावर सांगतो। सो आता जाऊया आपण पहिले पटकन घरी, आणि मग स्टोरी सांगतो मी घरी पोचल्यावर सांगतो सगळी, कारण आता खूप थंडी बाहेर इकडं।
कचौरी मिल गई, तो ये खाते अभी आते वक्त, मंदिर से आते वक्त, तो ये खाते और फिर निकल गए। तो यस, अभी मैं फ्रेश हुआ तो अभी मुझे मतलब अच्छा फील हो रहा है, नहीं तो ये पूरी मिट्टी मिट्टी मतलब अभी आए ना मैं, और इतनी म्हणजे इतकी खतरनाक थंडी यार. मुंबई पुण्याच्या एक्सप्रेसवरनंच आलो मी भूमकर चौकापर्यंत. एकदम खतरनाक लेवलची थंडी आहे एकदम. म्हणजे मी त्याच्यात काही घालून नाही गेलो, बट त्या मंदिरचा एक्सपिरियन्स सांगायचा वेळ आला आहे म्हणजे, आणि ब्लॉग पण एंड करायचा मला ऑब्व्हियसली. आणि यस, तर त्या मंदिराचं म्हणजे मी खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं की प्लॅन होता की मला तिथं जायचं त्या मंदिरात आणि ती महाकालेश्वरची आरती एक्सपिरियन्स करायची, पण काही ना कारणास्तव जमत नव्हतं. काहीतरी असं होत होतं की यार मी जाऊ नव्हतं शकत, या मला माहीत नव्हतं या अगोदर. मी तुकाई माता मंदिरावर गेलो होतो, त्याच मंदिराच्या वरती टेकडीवर आहे मंदिर, सो तिथं मी गेलो होतो लास्ट टाईम. बट हे मंदिर खाली असं नाही का, म्हणजे तुम्हाला कळणार नाही की तिथून मंदिर आज परत ते गर्दी एवढी पण नव्हती, पण मला 2-3 लोक जाताना दिसले आणि तेच मला विचारत होते की हे बाणेश्वर मंदिर कुठे. सो त्याची एंट्रन्स ना गावातनं आहे, पण आपल्याला जर बाईक पार्क करायची असेल तर इकडनं जावं लागेल. पण भाई जो एक्सपिरियन्स होता माझा तुम्हाला सांगतो, खरंच टोटल वरतीड होता. संडे मी प्रत्येक माझा संडे आता तिथंच, म्हणजे आज संडे होता ॲक्च्युली, मंडेला म्हणजे सोमवारी तिथं महाआरती असते आणि ती तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, नक्कीच करा मी तर म्हणेल. पण सोमवारी माझं पॉसिबल नसतं, कामं असतात इव्हनिंगला, सो नॉट पॉसिबल म्हणजे होणार नाही. पण मी संडेला करूच शकतो, संडेला मी पूर्ण दिवस फ्री असतो. तर मी आज लिटरली तिथं 5:30-6:15 गेलेलो होतो. पण खरं सांगतो अजूनही हे अंगावर काटे किंवा शहारे आलेले, म्हणजे असं नाही की ते त्या मंदिराचे तर आहेच, बट आता थंडीतून आलो ना त्याच्यावानी. पण मोस्टली तुम्हाला सांगतो इतका भारी एक्सपिरियन्स होता माझा. म्हणजे मी कपालेश्वरला खूपदा, नाशिकच्या कपालेश्वरला खूपदा आरती अटेंड केलेली आहे. पण उज्जैनचं जे आपलं महाकालेश्वरचं मंदिर आहे, महाकालेश्वर उज्जैन महाकालाचं मंदिर, सो तिथं मी कधी जाण्याचा योग नाही आला आणि कधीही म्हणजे मी एक्सपिरियन्स करू नाही शकलो आहे. की म्हणजे माझी खूप जायची इच्छा, खूप मित्र लोक जातात, माहिती आहे, ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरला तर गेलो आहे, पण उज्जैनला नाही जाऊ शकलो आहे. म्हणजे जेव्हा बोलवतात महाकाल तेव्हाच तिथं जाणं होतं असं म्हणतात. तर ते नशिबात जेव्हा राहील तेव्हा होईलच उज्जैनचं. बट तिथं जी आरती केली जाते ना महाकालेश्वरची, सेम पिंड तिथूनच आणलेली पिंड. त्याची स्टोरी पण मी तुम्हाला सांगतो. तिथल्या ब्राह्मणाने सांगत होतं, म्हणजे जे ब्राह्मण बसले होते आरतीला त्यांच्या बाजूलाच मी बसलेलो, ते स्टोरी सांगत होते पूर्ण की हे मंदिरची स्टोरी काय. कारण हे प्राचीन काळातलं ते पांडवांनी बनवलेलं मंदिर आहे ते बाणेश्वर महादेव मंदिर. सो त्याची स्टोरी अशी आहे की तिथं 3 गुफा आहेत. मधल्या ज्या सेंटरला गुफा आहे ना, तिथं पहिले शिवपिंडाच्या अगोदर काहीतरी पांडवांनी पिंडसारखंच होतं, पण प्रॉपर नव्हतं त्याला, ते जमिनीला चिटकलेलं होतं. सो त्यांनी नंतर ते वेगळं करून ती मूर्ती जेव्हा त्यांनी काढली ना, त्या मूर्ती काढल्यानंतर खाली लिटरली पाणी लागत होतं त्यांच्या. आणि ते पाणी कधीच म्हणजे ते बोलले की म्हणजे जात नाही, कंटिन्युअस पाणी येत राहतं आणि ते हिमालयातून आलेलं आहे. आणि त्या 3 गुफांपैकी पहिली जी गुफा आहे ना, तिथं कौरवांमधल्या जो भीम होता त्यांनी बाण मारलेलं आहे. त्यांनी कितीतरी 7 बाण मारले की ज्यातनं पाणी यायला पाहिजे. कारण कुठल्याही जागी, म्हणजे ती स्टोरी अशी आहे की कौरव आणि पांडव होते. कौरव जे होते ते 100 होते, कौरवाला 100 मुलं होते म्हणून त्यांना कौरव म्हटलं जायचं. आणि पांडव म्हणजे 5 जण होते. त्या 5 जणांचे नाव मला आता लक्षात नाही येते, तुम्हाला लक्षात असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो त्यांची स्टोरी अशी, ते 5 पांडवांना शिक्षा मिळालेली होती, पनिशमेंट, की तुम्ही तुमचा चेहरा कोणाला दाखवू नाही शकत. सो ते हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत फिरत होते आणि ते फिरत असताना ते आपल्या बाणेरला आलेले, म्हणजे बाणेरच्या हिलवर. सो ते हिलवरच राहायचे, लोकांमध्ये जास्त जायचे नाही, डोंगरात जंगलात असं ठिकाण राहायचे. तेव्हा तिथं जंगल होतं बाणेरच्या हिलवर. सो तिथं त्यांनी ती गुफा रात्री बनवलेली. तर सर्वात पहिले माणसाला राहण्यासाठी काय गरजेचं असतं, ते पाणी. सो ते पाणी मिळवण्यासाठी 5 पांडवांपैकी एका पांडवाने बाण चालवला होता आणि ते 7 बाण आय गेस, 7 बाण चालवले आणि त्यातनं पाणी अजूनही येते तिथं. ते लिटरली शॉक झालं मी की खरंच ते एक
म्हणजे रहस्यमय असं बोलता येईल, हिस्ट्रिकल सारखं. आणि सेकंड याच्यात मग त्यांनी ती पिंड काढून ती नदीमध्ये म्हणजे विसर्जन केलं आणि महाकालेश्वरला जाऊन नर्मदा नदीच्या तिथून नर्मदेचं एक पिंड घेऊन आले. त्यांचं जे संस्थान आहे त्या सगळ्या लोकांनी ती पिंड आणून तिथं सेंटरची जी गुफा आहे तिथं बसवलेले. आणि अशी ती स्टोरी. मग तिथून वरतूनही पाणी येतं तिच्या, आणि खालून जे मी तुम्हाला बोललो त्या पिंडाच्या खाली असं पाणीचं स्रोत आहे की ती कधीच बंद नाही होत, ते पाणी येतच राहतं. म्हणजे त्या पिंडाला खालूनही पाणी आहे आणि वरतूनही आपण जे अभिषेक वगैरे करतो आणि कंटिन्युअस पाणी चालतं तेव्हाला. सो आणि तिसरी जी गुफा आहे त्या तिसऱ्याच्या गुफेमध्ये जास्वंदाच्या कानाचं गणपती आहे. तर अशी तिसरी गुफा. आणि तिसरी झाल्यानंतर म्हणजे ते हे 3 ज्या गुफा आहे त्या केव्जमध्ये असं. आणि तिथून जेव्हा आपण असं बाहेर येतो तर बाहेर एक सभामंडप आहे आणि राईट हँड साईडला हिलवर गेलं ना की तुकाई माताचं मंदिर आहे. आणि तिथला म्हणजे एक एक्सपिरियन्स असा आला की म्हणजे जी उज्जैनला सेम महाकालची जी जशी आरती होती सेम तशीच्या तशी सेम म्हणजे मी ती एक्सपिरियन्स केली आज. तर खरंच म्हणजे खूप भारी वाटत होतं ना ते एक्सपिरियन्स करतानाच. की म्हणजे अराऊंड 1.5 hour असेल आरती ती, पण एक नंबर वरती होता एक्सपिरियन्स. तुम्ही जाऊ शकता. सो आणि त्याची स्टोरी ते तिथं तुम्ही गेल्यावरती एक्सपिरियन्स करशालच, ते प्रत्येकाला सांगतात. आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज पण तिथं होतात. 108 वेळा ओम नमः शिवायचा जप केला आम्ही, 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा. सो ते एकदम भारी एक्सपिरियन्स होता खरंच सांगतो. तुम्ही एक्सपिरियन्स केलाच पाहिजे असा, म्हणजे हा अनुभव घेतलाच पाहिजे. मी कधी हे केलं नव्हतं की पुण्यात अशी काही आरती होऊ शकते असं कधी वाटलं नव्हतं. सो तुम्ही ते एक्सपिरियन्स करा. सो हे सांगून आता जेवेल. पण त्या मंदिराचा एक्सपिरियन्स त्याचे व्हिडिओ याच्या अगोदर येऊनच आलेले असतील, बघितले असेल तुम्ही. सो यस असं होतं. तर पुढच्या संडेलाही ट्राय करू. मी माझ्या फॅमिलीला माझ्या मित्रांना नक्कीच तिथं घेऊन जाईल. म्हणजे वर्थ इट एक्सपिरियन्स यार. आणि एक दुसरी गोष्ट मला एक सांगावीशी वाटते की ते अशा लोकेशनला आहे ना बानेरच्या की समोर बालेवाडी हायस्ट्रीट आहे आपला, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे बालेवाडी हायस्ट्रीट आणि इकडच्या साईडला पूर्ण हे टेम्पल्स आहेत. त्या मंदिराच्या खाली तुम्ही बाणेश्वर मंदिराच्या बाहेर आले ना खाली की तिथं तुम्हाला एक भैरवनाथाचं मंदिर दिसेल. भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढे हनुमानाचं प्राचीन नवग्रह हनुमान मंदिर आहे. म्हणजे हनुमान मंदिराच्या समोर नवग्रह आहेत जिथं मी गेलो नाही, पण त्याची इन्फो मला भेटली. नेक्स्ट टाईम जाऊ आपण. सो नवग्रह ठेवलेले देतात आणि त्याच्यासमोर हनुमानाची मूर्ती आहे. सो भैरवनाथाचं ग्रामदैवत बानेरचं भैरवनाथ आणि हनुमान मंदिर. आणि मग वरती हे बाणेश्वर महादेव मंदिर. आणि बाणेश्वर महादेव मंदिराच्या वरती अजून टेकडीवर गेल्यानंतर तुकाई माताचं मंदिर आहे. तुकाई माताचं मंदिरसुद्धा पांडवांनीच म्हणजे क्रिएट केलेलं आहे. ते पण म्हणजे पायऱ्या वगैरे सगळं तिथं प्रत्येक गोष्ट अशी ॲन्शंट हिस्ट्री टाईप होती ना. आणि त्यांनी जी सांगितली एक नंबर वाईब होती यार खरंच. मंडेला गेलं तर मंडेला महाआरती राहते. आणि आता 27 फेब्रुवारीला आय गेस महाशिवरात्री, तेव्हा तर नक्कीच इथं राहिलो आपण पुण्यात तर नक्कीच जाईल मी तिथं. सो यस असा ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स होता. एकदम भारी आजचा संडे स्पेंड झाला असं वाटतं मला. एकदम म्हणजे खूप स्पिरिच्युअल वगैरे. खूप दिवसांनी मी महादेवाच्या मंदिरात गेलो. नाही तर नाशिकला असताना कपालेश्वरला तर दर सोमवारी जाणं होतंच. बट मला कधी वाटलं नव्हतं की पुण्यात पण असं काही एक्सपिरियन्स मला होईल. आणि यस तो वरती राहिला. यानंतर प्रत्येक संडे पुढच्याही संडेला मी नक्कीच तिथे जाईल. 1-1.5 तास पकडून चाला. पण जी मजा आहे यार खरंच. नंतर आम्ही ते गायन पण केलं व्हिडिओ. मी आता याच्यानंतर येऊनच जाईल तो. सो यस तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकता. महाकालेश्वरची आरती इन पुणे बानेरमध्ये, बानेर गावात बानेर रील्सला. सो हा व्लॉग इथेच एंड करूया. आता जेवतो मी आणि व्लॉग एंड करतो. हा व्लॉग इथेच एंड करतो. सो तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि हर हर महादेव. एवढंच बोलेल. बाय. मेरी लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं.